निवडणुकीच्या अर्जामध्ये अवघे 2 दिवस 48 तास राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं जोर आलेला आहे. TV नेक्स्टतर्फे सर्वांचं स्वागत. आपण अर्ज भरलेले आहे. कार्यकर्ते आहेत, सिनियर कार्यकर्त्यापासून अगदी या तिन्ही पिढ्यातले कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. काय नेमकं नाही, पहिल्यापासून माझा सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. वयस्कर असू दे, माता भगिनी यांच्या संगत माझ्या पहिल्यापासून कॉन्टॅक्ट असल्यामुळं माझ्या उमेदवार अर्जासाठी सर्व माणसं उपस्थित झालेली आहेत. तुमच्याबरोबर आणि तिघं पण असणार आहेत. कशी आता मोड मानले, कशी तुमची टीम असणार आहे? आता आम्ही सगळे एकत्र येऊन चर्चा करून त्यावर आपण हे करणार आहे. साहेब, आपण भरपूर निवडणुका बघितलेल्या आहेत. एकच मिनिटात सांगा काय भावना आहेत आपल्या? दिलबार तालमीच्या 14 मतदारसंघातील दिल बहार म्हणजे मनानं कोल्हापूर जिंकलेली माणसं अशा मतदारसंघात विनय फाळकेची उमेदवारी आहे. आणि आज मी त्यांच्यातल्या म्हणजे 90ला त्यांच्यापासून ते 90च्या आधी 80पासून त्यांच्या संपर्कात असणाऱ्या म्हणजे विनय लहान असल्यापासून पण कार्यकर्ता म्हणून तळागाळातनं तो आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करता आला आहे. कोल्हापूर शहराच्या प्रत्येक उणिवाची, प्रत्येक कमतरतेची लढाऊपणे लढण्याची त्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर कोल्हापूरच्या ह्याच्यावर तो निश्चितपणे रस्त्यावर उतरून तीव्रपणे कोल्हापूरच्या भावना मांडल्या याबद्दल मला कोणतीही शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे काय भावना आहेत? कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 14मधून विनायक फाळके काँग्रेस तिकिटावर म्हणजे हात चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आता फाळके घराणं फक्त त्या प्रभागापुरतं नाही तर जिल्ह्याला फाळके हे नाव परिचित आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं मला वाटते मग माझ्या दृष्टिकोनातनं की आज फाळके साहेब, रामभाऊ फाळके साहेब माजी महापौर ज्यांनी पाणी प्रश्नावर राजीनामा दिला, अत्यंत धडाडीचे असे हे रामभाऊ फाळके साहेब आमच्या संपूर्ण परिवाराचे कुटुंबप्रमुख आहेत. आणि त्यांचा आज 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सव आहे. आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अमृत दिन समजून आज उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला आहे. आम्हाला खात्री आहे, कारण त्यांचं कामच एवढं आहे की फक्त निवडणुकीच्या आधी फक्त काम नाही, महिना 2 महिने कोविडमध्ये संपूर्ण 5 वर्ष संत होतं, प्रशासनसुद्धा धुंद होतं. त्याला जाग आणून संपूर्ण प्रभागामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या कोविडची, स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता ते ऑफिसमध्ये थांबून असायचे आणि येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय द्यायचा प्रयत्न ते करायचे. त्यामुळे असा सक्षम उमेदवार, सक्रिय उमेदवार मिळणंसुद्धा भाग्य आहे. आणि आम्ही सर्वांना 14मधल्या सर्वच लोकांना सांगतो की तुमचं भाग्य आहे. आज नवीन जरी असले तुम्हाला 3 प्रभागामध्ये, पण आमच्या प्रभागामध्ये जे कार्य केलेलं आहे त्यांनी तेच कार्य ते घेऊन आपल्या प्रभागाचे 14व्या प्रभागामध्ये ते उभे आहेत. त्यांना विक्रमी मतानं आपण निवडून द्यायचं आहे. धन्यवाद.